पुढे. आणि माझ्या फ्रेंडला पण हेअरकट करायची होती. त्याला चल म्हटलं तू आला माझ्या फ्लॅटकडे, तर आम्ही निघालो हेअरकट करायसाठी. आणि त्याच्या अगोदर आम्ही भरून होतो टंकीमध्ये पेट्रोल, कारण की पेट्रोल नव्हता. त्यामुळे आम्ही पोचून गेलो सलॉनमध्ये. आहे माझा फ्रेंड हेअर ड्रेसर, आम्ही याच्याकडूनच हेअरकट करतो. तो त्यानंतर माझ्या फ्रेंडचा पण नंबर लागून गेला, कारण की अपॉइंटमेंट होती, त्यामुळे अपॉइंटमेंटचा नंबर लागला. आणि याची हेअरस्टाईल झाली चालू हेअरकट करणं. नंतर याची हेअर पण रेडी होऊन गेले. कमेंट करून नक्की सांगा याची हेअरकट कशी दिसत आहे. आणि आमच्या हेअर ड्रेसरने याची हेअरकट करून केले. आणि आम्ही निघून जातो याला बाय बाय करून, कारण की माझं क्लायंट होता 7:30 वाजता. इथे 7:30 वाजून गेले. आणि मग कारण की मी याच्यासाठी हेअरकट करून गेलं, कारण की म्हणजे क्लायंट होता त्यामुळे मी काही केले नाही का मी नेक्स्ट डे हेअरकट करणार आहो. मी पोचून गेलो फ्लॅटवरती. तर माझे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे यूट्यूब चॅनल आहे, त्याची बायोमध्ये लिंक आहे, त्याला सबस्क्राईब करून